नमस्कार सहकारी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, आपण याच्या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला लागणाऱ्या काही इंग्लिशच्या कीज मी तुम्हाला काय केलं ते दिलेलं, तर टेन्सेसच्या की दिलं। आता त्याच टेन्सवर अवलंबून असणारा एक टॉपिक आहे, तो म्हणजे व्हॉइस आहे। पहा, इथे तुम्हाला दिसत असेल व्हॉइस प्रयोग। व्हॉइसचे दोन प्रकार दिलेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे। नीट पहा, ओके। त्याच्याच खाली पहा, व्हॉइस बदलताना आपल्याला चार काळामधून तो फिरवतोय आपण। फ्युचर कंटिन्यूस, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस दिसते, ओके। आता त्याची एक छोटीशी की इथं दिलेली बघा, नीट घ्या, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा। पॉज करून काय करा, व्यवस्थित पहा, व्यवस्थित तुम्हाला दिसून येईल। सर्वात महत्त्वाच्या या कीज आहेत, 8 काळांमधून तुम्हाला या कीज दिलेल्या आहेत। त्याच्याच पुढे विभक्तीचे होणारे बदल म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला आईचं इकडं मी, वीचं अस, हा टेबल तुम्हाला इथं दिसतोयच। पहा, नीट पहा, नीट पाहून घ्या। त्याच्याच खाली या पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस करताना वाक्याची सुरुवात कर्त्याने करावी। ॲसर्टिव्ह सेंटेन्स वाक्यातून सिम्पल प्रेझेंट टेन्समधून इथं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, द स्टुडंट्स मेक द नोट्स। मग ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचं आहे, द नोट्स आर मेड बाय द स्टुडंट्स। त्याच्याच पुढे इथे सिम्पल पास्ट टेन्स तुम्हाला दाखवलेला आहे, दिसतोय। त्याच्याच पुढे सिम्पल फ्युचर आहे, त्याच्याच पुढे प्रेझेंट कंटिन्युअस आहे, त्याच्याच पुढे पास्ट कंटिन्युअस आहे, त्याच्याच पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे। या सर्व काळातून काय करायचं आहे, तुम्हाला फिरवायचं आहे। अजून एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधून जर आलं आज्ञार्थी वाक्य, तर ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करताना लेट बीचा वापर करायचा। तर इथे फॉर एक्झाम्पल दिले, सॉल्व दिस सेंटेन्स नाव, तर लेट दिस सेंटेन्स बी सॉल्व्ड। तर लेट प्लस काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे। याच्यातूनही तुम्ही ॲक्टिव्हचं पॅसिव्ह बनवू शकता। इथं लेट अस सेव्ह हिम, लेट ही बी सेव्ह बाय अस, असं जरी सेंटेन्स आलं तरी सॉल्व करू शकता। इंट्रोगेटिव्हचे पण दोन प्रकार इथे दिलेत, एस नो आणि WH। एस नोमधून तुम्हाला जरी, आता इथं एस नोमधून डू यू हेल्प मी ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करताना इज मी हेल्पचं तिसरं रूप बाय आणि काय घेतलं आहे, यू। इथं डू आलं आहे म्हणून इज घेतलं आहे। जर डज असता तर काय घेतलं, इथं काय घ्यायचं आहे, आर घ्यायचं, आणि डीड असता तर काय घ्यायचं, सुरुवातीला वॉज। तर पहा, नीट व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ करून पॉज करून पाहू शकता। असा हा तुमचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा आणि पॅसिव्ह व्हॉइसचा टॉपिक होता। इथे WH क्वेश्चन्स आहेत, WH क्वेश्चन्समधून सुद्धा व्हॉट डू यू कॉल दॅट गेम, तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना व्हॉट इज, डू आले म्हणून इज घेतलं आहे, व्हॉट इज दॅट गेम। कॉलचं तिसरं रूप कॉल्ड केलं आहे बाय, आणि राहिलेलं काय घेतलं आहे, बाय इट। त्याच्यानंतर इथे सुद्धा हू किल करकरे, बाय हुम, बाय हुम, हू आला आहे मग बाय हुम, वॉच करकरे किल, वॉचचं तिसरं रूप केलं आहे। असा WH मधून सुद्धा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करू शकता। तर पहा तुम्ही व्यवस्थित। तर तुम्हाला हा टॉपिक अजून जर डिटेल हवा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जा, त्याच्यामध्ये मी सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहेच। तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सद्गुरू क्लास। तर भेटूया पुन्हा एकदा, धन्यवाद।